वेलकम बैक आफ्टर ब्रेक। दिया है ना ब्रेक? हाँ बोलो पहले। पीछे दिखे दिखाऊंगा मैं। हाँ बोलो पहले, दिया था ना? तुम्ही तो ब्रेक घेतला, मग तुम्ही फ्रेश असणार की नाही आता? शिकत ओके द्यायला या गाइस। मूवमेंट इन सप्लाय दिखाऊंगा, टेंशन मत ले सब। हम थोड़ा होईल होईल। व्हेरिएशन इन, तुम्ही लिहायला स्टार्ट करा गाइस। चेंजेस इन सप्लाय, change in supply due to change in price, other factor constant, असं काही केलेलं आहे का? आहे ना? चेंज इन सप्लाय ड्यू टू चेंज इन अदर फैक्टर, प्राइस रिमेन में दो है, एक्सपेंशन इन डिमांड, कॉन्ट्रैक्शन इन इंक्रीज इन डिमांड, डिक्रीज इन डिमांड। प्राइस बढ़ेगा, सप्लाई बढ़ेगा, अदर फैक्टर कांस्टेंट। प्राइस कम होगा, सप्लाई कम होगा, अदर फैक्टर लेके अदर फैक्टर। काय है इसका रिलेशन? क्या है सप्लाई में रिलेशन? डायरेक्ट है इनडायरेक्ट है? इसलिए प्राइस बढ़ेगा, सप्लाई बढ़ेगा, प्राइस कम सप्लाई कम। हाँ बोल काय आला? अरे इथे सप्लाई येईल ना? बरोबर. समजा सप्लाय तसे कट करतो ना. सप्लाय बघा इकडे, प्राइस होती 5 रुपये, 10 किलो सप्लाय केला मी. ओके, नंतर द्या. 5 रुपये प्राइस असताना 10 किलो सप्लाय केला, प्राइस वाढली, झाले किती? 8 रुपये. सप्लाय काय होईल? वाढेल ना? 15 रुपये. 15, सॉरी 15 किलो. नेक्स्ट, तिथं आपण शिकलेलो, प्राइस वाढलेली, सॉरी प्राइस झाली कमी, डिमांड वाढला. समजते? इकडे बघा, 8 रुपये म्हणजे असं झालं ना, 5 वरून 8, 10 वरून 15. वाय 8 रुपये असताना किती किलो डिमांड केली मी? 20 किलो. प्राइस झाली कमी, 4 रुपये, डिमांड केली मी 13 किलो. है ना? प्राइस झाली कमी, डिमांड सॉरी सप्लाय पण कमी केला. 8 वरून 4 झाली, आणि इकडे 20 वरून 13. तिकडे बघा, इथे काय कॉन्स्टंट आहे? प्राइस. सप्लाय होतो चेंज कशामुळे? अदर फॅक्टरमुळे. 5 रुपये असताना 10 किलो सप्लाय केला, 20 किलो असताना तरी प्राइस किती आहे? 5 रुपये. तू 20 किलो सप्लाय कर, 10 किलो सप्लाय कर,
प्राइस रिमेन दी कॉन्स्टंट. इथे काय होतं चेंज? अदर फॅक्टर्स. हे आपला सप्लाय कर्व आहे अपवर्ड ओरिजिनल. इथे वाढला ना, इथं पण सप्लाय कर्व द्यावं लागेल. बरोबर. पण एस एस देऊन चालणार नाही, S1 S2 आणि इकडे डॉट डॉट द्यायला लागेल. ते समजलं. त्या साईडला काय होणार आहे, उलट होईल डायग्राम. 5 रुपये होती तेव्हा किती मी किलो सप्लाय केला? 20 किलो. मला 10 किलो सप्लाय करायचं तरी पण प्राइस काय? 5 रुपये. 20 नाही, 5 रुपये. 20 वरून झाले किती? 10 किलो. हा होता आपला ओरिजिनल सप्लाय कर. आपण आपलं झालं अजून एक सप्लाय कर. इकडे काय येईल? S1 S1 आणि इकडे काय डॉट डॉट. दॅट्स इट. 6 मार्कला विचारतो. डिमांड आणि सप्लाय दोघांचं बघा लगभग डायग्राम सेमच आहे, फक्त इथं नेचर वेगळं म्हणून डायग्रामचा कर्व वरती. समजतंय? राईट डाऊन गाईज फास्ट. राईट डाऊन फास्ट. वेलकम बॅक गाईज आफ्टर ब्रेक. Yeah, it was small break guys. Focus. Hey, small concepts I am going to start. Concept बघा, क्वेश्चन नाही हा, काय कॉन्सेप्ट. ओके, 4-5 आहेत गाईज. टोटल कॉस्ट म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय टोटल कॉस्ट? टोटल कॉस्ट, टोटल दोन प्रकारचे कॉस्ट असतात गाईज. देर आर 2 टाइप्स ऑफ कॉस्ट. फर्स्ट इज व्हेरिएबल, सेकंड इज फिक्स. व्हेरिएबल आणि फिक्स. परत बोला, व्हेरिएबल आणि फिक्स. या गाईज, टोटल कॉस्ट मीन्स व्हॉट? प्लीज फोकस. फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट. मला सांग, इथे रेंट आहे 10,000 रुपये फॉर एक्झाम्पल. 10 नाही, 22. ओके, 22,000 रुपये रेंट आहे गाईज. समजा ऑगस्ट मध्ये एक सुद्धा मुलगा ऍडमिशनला नाही आला, तो काय बोलेल? ए बाबा तू नको दो काय रेंट, ऍडमिशन झालंच नाही ना. देर इज नो स्टुडंट, डोंट पे रेंट. असं बोलेल का? याला खड्ड्यात बोलेल तुझं ऍडमिशन होऊ का नाही हो, आय वॉन्ट माय रेंट. म्हणजे फिक्स कॉस्ट ही. रेंट काय फिक्स आहे. 10 मुलं असू, एक मुलगा असू, 100 2,000 असू, आय डोंट केअर, ही वॉन्ट रेंट. त्याला बोलणार फिक्स कॉस्ट. तुझं सेल किती पासून दे, कमी जास्त, खूप जास्त खूप कमी, तर तरी पण फिक्स कॉस्ट द्यावीच लागणार. त्याला बोलणार फिक्स कॉस्ट. व्हॉट इज व्हेरिएबल कॉस्ट? जसे जसे मुलं आले, आम्ही फॉर्म भरला, फॉर्मचा ते प्रिंट आउटचा खर्च. जसं ऍडमिशन आले, आम्ही चाय मागवला, चायचा खर्च. समजते? नोट्स समजा प्रोव्हाइड करायचा असेल तर आम्ही नोट्स प्रोव्हाइड केले असते, नोट्सचा खर्च. हे नोट्सचा खर्च, चायचा खर्च, फॉर्मचा खर्च हा कोणावर डिपेंड आहे? नंबर ऑफ ऍडमिशन वरती. 10 ऍडमिशन असतील तर 10 नोट्सचा खर्च. 100 रुपये नोट्सचा खर्च फॉर एक्झाम्पल. तर किती खर्च येईल? 1000 रुपये 10 लोकांचे. 100 झाले ऍडमिशन तर करा इंटू. ओके, 10,000 रुपये ना, 100चे 10,000 रुपये. चायचा खर्च आहे 10 रुपयाला एक चाय, करा इंटू 100 लोकांचा. त्या एवढा मला खर्च येईल गाईज. त्याला मला व्हेरिएबल कॉस्ट, जी कॉस्ट फिक्स नाहीये. मुलं जास्त झाली, नंबर ऑफ स्टुडंट तर वाढेल, झाली कमी, कमी होईल. पण फिक्स कॉस्ट काय असणार? फिक्स असणार. एक मुलगा असू, 100 मुलं असू, दॅट विल बी फिक्स. सगळ्यांसमोर त्याला बोलणार फिक्स कॉस्ट. मीन्स टोटल कॉस्ट मध्ये 2 असतात, व्हेरिएबल आणि फिक्स. बरं आहे का? व्हेरिएबल आणि फिक्स. समजा 100 रुपये खर्च नोट्सचा आहे, 10 मुलं समजा झाली ऍडमिशन, तर किती खर्च येईल व्हेरिएबल? परत आहे का? या महिन्यामध्ये 10 मुलांनी ऍडमिशन घेतलं
आणि 100 रुपये खर्च आहे नोट्सचा, ऐकून घ्या का. आणि किती रुपये रेंट आहे? 22,000 रुपीज रेंट आहे. नाव टेल मी टोटल कॉस्ट ऑफ दिस मंथ. टोटल कॉस्ट येईल 23,000 येईल. टोटल कॉस्ट मध्ये काय येणार? फिक्स आणि व्हेरिएबल. फिक्स किती आहे? 22 प्लस व्हेरिएबल किती आहे? 1000 रुपये. त्याला बोला टोटल. सगळ्यांना समजलं? इट इज डन. बघा डन. फिक्स कॉस्ट म्हणजे काय? विच इज फिक्स irrespective of your number of sale at any level of sale, that cost remain the fixed is called as fixed cost. Variable म्हणजे काय? Once sale get increase, your cost also increase. Sale get decrease, cost also decrease. Means depend on sale. त्याला बोलणार variable cost. Now what is average cost? Please focus. एव्हरेज कॉस्ट म्हणजे काय? 20 मुलांची आम्ही ट्रिप घेऊन गेलो. किती मुलांची? 20 मुलांची. आता बसचा खर्च आला 10,000 रुपये. किती? 10,000 बसचा खर्च आला. खायचा प्यायचा वॉटेवर तो आला 5,000 रुपये खर्च. किती आला? 5,000 रुपये. आणि बसने काय केलं? आम्ही त्याला बोललो थोडं स्पीडवर गाडी चालव, घरी पोहोचायचं आम्हाला. त्यांनी थोडी स्पीड वाढवली. समोर होता RTO वाला, त्यांनी चलन फाडलं की 2,000 रुपये. किती खर्च आला? 2,000 रुपये अजून खर्च आला. झालं किती आता? 17,000 रुपये. अजून येताना आम्ही नाश्ता पण केला, चाय पण पिलं, तर किती खर्च आले? 3,000 रुपये. झाले किती? 20,000. आणि अजून वरतून आम्हाला 1,000 रुपये खर्च आला की असंच चिप्स वगैरे खायला की. झाले किती? 21,000. किती टोटल मुलं आहेत? 20. तर किती आला एकाला? 1,000 नाही रे मित्रांनो. चल आम्ही चिप्स नाही खाल्ले. किती खर्च आलता? 20,000 रुपये. किती टोटल मुलं आहेत? किती आलं एकाला? तुम्ही कसं केलं? 20,000 डिवाइड बाय 20. त्याला बोलणार ॲव्हरेज कॉस्ट. टोटल कॉस्ट घ्यायची डिवाइड बाय नंबर ऑफ युनिट्स. आता मला सांगा, आता आपल्या क्लासमध्ये या. तुम्ही मगाशी काय बोलले? किती मुलं, किती झाला खर्च? टोटल कॉस्ट 23. कसे आले? फिक्स प्लस व्हेरिएबल. फिक्स किती? 22 आणि व्हेरिएबल किती? आणि किती मुलं आले टोटल? 10 मुलं आलती ना. जर विचार केला ॲव्हरेज काढायचा असेल ना, ॲव्हरेज तुम्ही कसं करणार? 23,000 डिवाइड बाय 10 मुलं. झाले किती? 2300 रुपये. समजलं ॲव्हरेज कसा असतो? टोटल करायची डिवाइड बाय किती आहे? युनिट्स आहे, नंबर ऑफ जे पण वॉट एव्हर ते डिवाइड करायचं. सगळ्यात त्याला म्हणणार. कसं करतो आपण ना, कुठे गेलो फिरायला आपण कुठेतरी TTMM करतो, किंवा जो खर्च येईल तो डिवाइड बाय जेवढे मुलं आहेत तेवढे. समजते? हाफ हाफ बोला किंवा 4 असतील तर डिवाइड बाय 4 करायचं. समजलं? त्याला बोलणार ॲव्हरेज कॉस्ट. तो कसा येतो? टोटल कॉस्ट डिवाइड बाय टोटल क्वांटिटी. सगळ्यांना समजलं? गुड. बघा ते एक्झाम्पल आहे. 40 युनिट बनवायला किती खर्च आला? टोटल 800 रुपये खर्च आला टोटल. तर एकाला किती खर्च आला? 800 डिवाइड बाय 40 किती आला? 20. व्हॉट इज मार्जिनल कॉस्ट? व्हॉट इज मार्जिनल कॉस्ट? मला सांग, ऑटोमध्ये बसायला किती जण बसतात ऑटोमध्ये? इलिगली. लीगली किती? 3+1. आपण 4, 5, 6 पण बसू शकतो. डिपेंड ऑन युअर लाईफ रिस्क. ओके, इफ यू रेडी टू टेक रिस्क, टेक रिस्क. ओके, आणि घेतात लोकांना ऑप्शन नाही ना काहीच. तर आपण एक्झाम्पल घेऊ 4 लोक. ओके, 4 लोक. ओलावाले 4 घेत पण नाही, 3च घेतात ओलावाले. समजते? तर आपण 4चं एक्झाम्पल घेऊ. आपल्याला जायचंय स्टेशन पासून ते अंबरनाथ, सॉरी बंदापूर पासून ते अंबरनाथ जायचं आपल्याला ऑटोने. ट्रेन सगळी बंद आहे. होता याच्यामध्ये मान्सूनमध्ये पाऊस. ट्रेन थांबते कुठे? अंबरनाथ. पुढे येतोच नाही. अंबरनाथमध्ये ट्रेन पुढे, पुढची ट्रेन सगळ्या बंद. म्हणजे आता बदलापूरते काय करतात मग? येतात हायवेला, रिक्षा पकडतात आणि इकडे येतात. असं भरपूर वेळा बघितले. तर मला सांगा, असं झालं तर मध्यंतरी मुलांची होती एक्झाम CMAची. तुम्हाला माहिती असेल गोष्ट, नसेल माहीत.
सर्व मुलांची ट्रेन कर्जत थांबली. एक्झाम टाइम 2चा होता, 1:30 वाजता ते लोक कर्जत थांबले. गाडी पुढे येतच नाही. जवळपास 40-50 मुलं तिथेच थांबलेली. काय करणार? अशा वेळी राहुल सरांनी बस केली कर्जत पासून उल्हासनगर पर्यंत. बसने सगळ्यांना आणलं आणि मुलं 2:30-3 पर्यंत पोहोचली. 1 तास लेट झाला. मी त्या रिक्वेस्ट केली मॅडमला, मी मॅडम असं सीन झाला होता तर तुम्हाला घ्यावं लागेल. रूल काय आहे भाई, सीएमए एक्झाम आहे ती, काय 11-12ची एक्झाम आहे का? प्रोफेशनल एक्झाम पुन्हा इंडिया लेवलला असते. मेल केला, रिक्वेस्ट केली, मग तेव्हा आम्हाला 1 तास लेट मुलांना एंट्री भेटली. पण 1 तास वाढवलं नाही. 3 तासाचा पेपर 2 तासात त्यांना भेटलं तर ॲटलिस्ट समजते. असं होतात प्रॉब्लेम्स. गेट बॅक टू आवर एक्झाम्पल. 4 जणांची कॅपॅसिटी आहे, त्यांना अंबरनाथपासून बदलापूरला यायचं आहे. तो म्हटला पर पर्सन किती खर्च येईल? ओके, सॉरी, रिक्षाचा किती खर्च येईल? ओके, 100 रुपये. 4 जण बसली म्हणजे पर हेड किती आला खर्च? अरे 100 रुपये एका रिक्षाचे, पूर्ण रिक्षाचे 25. त्यात तुमचा एक मित्र मला भेटला. ऐका, तुमचा मित्र भेटला, त्याला मग यायचं बदलापूरला. आता आपण मित्र आहे, दोस्ती यारी आपल्या रक्तामध्ये. हाऊ कॅन वी कॉम्प्रोमाइज ना? तो म्हणतो 4च्या वर बसणार नाही, पाणी खूप वाढले. काय करायचं? अशा वेळी आणखी रिक्षा करावं लागली. बरोबर, एरी 100 घेतले या रिक्षावाल्याने, दुसऱ्याने पण 100 रुपये घेतले. आता आम्ही काय 4 आणि 1 5 जण झाले. एकामध्ये 3 बसतो आणि एकामध्ये 2 बसतो. एक मुलगा आल्यामुळे किती खर्च वाढला? 100 रुपये वाढला. नाही तर नॉर्मल 100 रुपये गेलो असतो. फक्त एक मुलगा वाढला म्हणून इथे 100 रुपये कॉस्ट वाढली. त्याला बोलतात मार्जिनल कॉस्ट. एक ऍडिशनल युनिट आल्यामुळे किती ऍडिशनल खर्च आला त्याला बोलणार मार्जिनल कॉस्ट. सगळ्यांना समजला? किंवा असं होऊ शकतं ना, तोच बोलतो रिक्षावाला मी 5 घेईल, असं होऊ शकतं ना. पण आय विल टेक 180 रुपीज, सॉरी 150 रुपीज. अहो बोला हा, दोस्ती मध्ये सगळे बसतात एकामध्ये, होऊन जाऊ दे. नॉर्मली किती खर्च आला? 4 लोकांचा 100 रुपये. त्या एका मुलामुळे किती खर्च आला एक्स्ट्रा? 150 रुपये. म्हणजे किती एक्स्ट्रा खर्च आला? 100 मायनस 150 किती? 50. त्या 50 रुपयाला बोलणार डन. TCN म्हणजे काय? किती खर्च आला? 150 रुपये. TCN -1 म्हणजे काय? किती खर्च आला होता? व्हॉट वॉज डिसाइडेड? 100. इकडे 100 येईल आणि इकडे 150 येईल. किती खर्च आला एक्स्ट्रा? 50 रुपये. 150 मायनस 100 किती खर्च आला? 50 रुपये. त्याला बोलणार मार्जिनल कॉस्ट. सगळ्यांना समजलं? गुड, शाबास. बघा इथे एक्झाम्पल आहे. प्रीवियस कॉस्ट होती 200 रुपये. आता किती खर्च आलाय? सॉरी, 4 मुलांचं किती रिक्षा भाडं होतं? 200 रुपये. आता 5वा आला म्हणून त्यांनी किती घेतले? 250 रुपये. किती खर्च आला एक्स्ट्रा? 50. डन. अरे हो गया अभी 2 मिनट बस लास्ट. काय झालं? 3च आहे. TRARMR तुम्ही शिकले ना, आता टेन्शन नाही. आता काय टेन्शन नाही. आता आपण शिकलो खर्च. आता नाही रे, बाकी बरं. आपण शिकलो खर्च. आता रेव्हेन्यू, सेल. बस 2 मिनिट लागते. प्रॉमिस म्हणजे प्रॉमिस. बस. कॉस्ट मध्ये आपण काय शिकलो? TC म्हणजे टोटल कॉस्ट. त्यात किती असतात? फिक्स आणि व्हेरिएबल. TC म्हणजे काय असतं? फिक्स आणि व्हेरिएबल. ऍव्हरेज कॉस्ट हे कसं येतं? टोटल कॉस्ट डिवाइड बाय युनिट्स. आपल्या एक्झाम्पल मध्ये काय आलं? 20,000 रुपये खर्च आला डिवाइड बाय किती? 10 मुलं. समजते? मार्जिनल कॉस्ट मध्ये काय आला? 4 मुलं बसली रिक्षामध्ये, किती खर्च आला? 200 रुपये. 5वा बसला किती घेतले? 250 रुपये. किती खर्च एक्स्ट्रा आला? 50. दॅट वॉज कॉस्ट. आता रेव्हेन्यू. आपण खर्च का करतो? कोणत्या गोष्टीवरती? सेल करण्यासाठी. आपण वडापाव दुकानमध्ये वडापाव विकतो का बटाटे विकतो? मग त्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल? बटाटे आणि पाव. खर्च करतो. आता आपण सेल करणार वडापाव. समजा मी 100 वडापाव विकला 15 रुपयाला एक वडापाव. तसे किती विकले मी? 100. तर किती सेल केला मी? 1500 रुपये. 15 × 10 नाही सॉरी 100. तर 1500 रुपयाचा मी काय केला? सेल केला. सेलला बोलतात रेव्हेन्यू. त्याला म्हणतात टोटल रेव्हेन्यू.
ते कसं येतं, किती वडापाव विकले 100, त्याचा रेट काय 15, म्हणजे युनिट्स, नंबर ऑफ युनिट्स इंटू रेट तुला भेटणार टोटल रेव्हेन्यू. म्हणजे एक्झाम्पल आहे, 15 रुपयाला मी विकलं वडापाव, असे मी किती विकले सॉरी एक्झाम्पल वेगळे, मी 15 वडापाव विकले, किती 15 वडापाव विकले, किती रुपये रेट एका वडापावचा 200 रुपये. आपल्या वडापाव माहिती सगळं चीज सगळं टाकलंय, कोबी सगळं टाकलंय. 15 वडापाव विकले 200 रुपये एक वडापाव, तर किती रुपयाचा वडापाव विकला मी 3000 रुपये. त्याला म्हणणार माझा सेलला बोलतात प्रेमाने टोटल रेव्हेन्यू. समजलं? या प्लीज गाइस, प्लीज फोकस. 15 रुपयाला वडापाव आहे, मी 100 वडापाव विकले, पण तो म्हणतोय मला डिस्काउंट दे ना बाबा मित्रा, असा जातो तर त्याला 1 रुपये डिस्काउंट. ओके, एक वडापावच्या मागे 1 रुपये, तर किती खर्च आला मला सांग? 14 रुपये. 14 इंटू 100 1400. नाव टेल मी ॲव्हरेज किती मला मिळाला एका वडापावच्या मागे 14 रुपये. ते कसे आले? पहिले मी 1400 केले डिवाइड बाय किती वडापाव 100, किती रुपये आले 14. कॉन्सेप्ट ते सेमच आहे. ॲव्हरेज कॉस्ट कशी आली ती, कशी आली ॲव्हरेज कॉस्ट? तसं इकडे पण आहे, किती खर्च केला डिवाइड बाय नंबर ऑफ जे पण की मुलं आहेत. समजलं? इकडे सेम, किती मी रुपयाचा वडापाव विकला 1400 रुपयाचा, डिवाइड बाय किती वडापाव विकले मी 100, तर किती रुपये आला रेट 14. तुला बोलणार ॲव्हरेज रेव्हेन्यू. बघा इथे एक्झाम्पल आहे, जर मी 15 वडापाव विकले किती रुपयामध्ये टोटल ओके, किती रुपयात 3000 रुपयामध्ये, तर रेट काय सांग वडापावचा 200 रुपये, ॲव्हरेज रेट. ओके, नेक्स्ट काय मार्जिनल रेव्हेन्यू. सगळ्यांना समजतं नक्की. कॉस्ट संपवले आपण, आता आपण कुठे आलोय रेव्हेन्यू. सगळं मी एक्झाम्पल घेतो लाईव्ह. ओके, समजते? नाव व्हॉट इज मार्जिनल रेव्हेन्यू? मस्त पैकी मी पिझ्झा वगैरे बनवला, 10 पिझ्झा विकले, एक पिझ्झा 100 रुपयाला झाले, किती 1000 रुपये, सगळं सेल झाला. आता मी शटर बंद केलं, घरी चाललो होतो, आला होतं सर मला एक पिझ्झा पाहिजे सर, खूप अर्जंट आहे, प्लीज प्लीज. पागल आहे का, सगळं बंद केलं, आता नाही होणार, सॉरी. ओके, उद्या हे का देईल तुला सर, प्लीज प्लीज तुम्ही पाया पडला सर, द्या ना प्लीज. बोलो ओके लुक त्याला बघ. ओके, भाई रुक बाबा, पाय नको पडू, थांब जरा. तू पण अशा आम्हाला 11 वाजले, आता कसं पिझ्झा भेटेल? तर द्या, तलप आहे तलप. ओके, काय तलप नाही, तलप 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 आहे काय सर, द्या ना. ठीक आहे, मी किती विकली पिझ्झा पहिले 10, रेट काय होता 100 रुपये, 1000 रुपयाचा मी पिझ्झा विकला. ओके, 10 पिझ्झा मी 1000 रुपयामध्ये विकले. हा आला तेवढ्यात 11 साडे 11 वाजता, बोलतो मला पिझ्झा पाहिजे एक. बघ मित्रा, आज सगळं बंद आहे, गॅस बंद, ते सगळं तेल सगळं ते वॉट एव्हर जे पण आहे ते मला कापावं लागेल. आय विल चार्ज 250 रुपीज एक पिझ्झाचं. इफ यू रेडी देन मी शटर ओपन करतो, नाही तर जा. ओके, तुझ्या घरी सर 250 घ्या. आता मी शटर पर ओपन केलं, पिझ्झाचं सगळं पिझ्झा बेस वगैरे प्रॉपर कापला, सगळं बनवून त्याला रेडी दिला. तर मला सांगा किती रुपये कमवले होते पहिले मी? 1000 रुपये. 10 पिझ्झा विकल्यानंतर मी 1000 कमवले. आता किती कमवले मी? 11 पिझ्झा विकल्यावर 1250. किती एक्स्ट्रा कमवले? 250 रुपये एक्स्ट्रा कमवले, त्याला बोलणार मार्जिनल. सगळ्यांना समजलं एक्झाम्पल? हा, तर किती कमवले आता मी? आता किती कमवले? 1250. किती कमवू शकलो असतो पहिले मी? 1000. 10 विकले असते तर 1000. आता किती कमवले? 11 विकल्यानंतर 1250. तर बघा 1250 TRN मायनस TRN मायनस 1, इकडे येणार 1000, इकडे येणार 1250. डिफरन्स किती आहे? 250. त्याला बोलणार मार्जिनल रेव्हेन्यू. दॅट्स इट, व्हेरी इझी. समजलं? होप दिस इज क्लिअर फॉर यू गाइस. क्लिअर ना? प्लीज ऑफ दिस recording. Now we are going to start Amazon jungle.